शेतात काम करताय हे आत्ताच बघा। या घटनेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली। शेतकऱ्याच्या अशा मृत्यूने शेतात पाय ठेवायचा की नाही असा प्रश्न पडला। शेतकरी घराबाहेर निघेना झालेत, कारण शनिवारी दुपारी गावावर अचानक काळे ढग पसरले। वारा जोरात शेतात फुंकत होता, झाडे जोरात हलत होती, पावसाचे थेंब दडदडत जमिनीवर पडत होते। शांत राहिलेल्या शेतात अचानक थरार भरला। लोक घाबरून धावत होती, ओरडत होते। काहीतरी भयंकर घडत असल्याचा भास होत होता। घराजवळील लिंबाच्या झाडाखाली रमेश पाटील उभा होता। वारा त्याला हसवत होता, पाऊस त्याच्या अंगावर टपकत होता। ढग गडगडले, आकाश फाटत होतं आणि झाडावर अचानक चमक झडकली, जोराचा कडकडाट झाला। झाड हलले, वाऱ्याची ताकद भयानक होती, पावसाचा आवाज कानात दडदडत होता। लोक पळत होते, पण झाडाखाली उभा असलेला माणूस काहीच करू शकत नव्हता। काही सेकंदातच भीषण गोष्ट घडली। झटक्याने त्याच्यावर थेट परिणाम झाला आणि झाडाचा काही भाग जळून खाक झाला। शेजारी धावत आले, पण भीतीमुळे जवळ जाण्याची हिंमत नव्हती। काही क्षणातच माणूस मृत पडला होता। घराजवळ शेतात शांततेत भयंकर घटना घडली होती। स्थानिकांनी त्याला त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात नेलं। डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं। अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबावर प्रचंड दुःख कोसळले। पत्नी, 2 मुले, भाऊ, घरातील कर्ता पुरुष गमावला गेला। प्रशासनिक कर्मचारी घटनास्थळी भेटले, पंचनामा तयार केला। पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली। गावकऱ्यांचे शोकाकुल चेहऱ्यांचे दृश्य राहिले। सत्य उघडकीस आले। संपूर्ण भयानक घटनेचा कारण वीज पडणे हे होतं। घराजवळ उभ्या झाडावर वीज कोसळली, त्या झटक्याने रमेश पाटील यांचा मृत्यू झाला। झाडाचा काही भाग जळून खाक झाला आणि भयानक थराराने संपूर्ण परिसर हादरला। ही घटना आठवून ठेवून जाते की नैसर्गिक आपत्ती अनपेक्षित, भयानक आणि सुरक्षित वाटणाऱ्या ठिकाणालाही प्रचंड परिणाम टाकू शकते।